आमदार संजय गायकवाड यांनी जी शिवीगाळ रात्री केली होती, रात्री 12:30च्या दरम्यान फोन करून प्रशांत आबी याला, जो प्रकाशक आहे शिवाजी कोण होता या पुस्तकाचा, आणि अत्यंत वाईट शिव्या त्यांनी दिल्या. त्या सगळ्या शिव्या आम्ही लिहिल्या होत्या कंप्लेंटमध्ये, आणि ती कंप्लेंट 22 एप्रिलला राजारामपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे दाखल करण्यात आली. परंतु अचानक पोलिसांनी पवित्रा बदलला आणि त्यांनी सांगितलं की दखलपात्र गुन्हा म्हणून याची नोंद करून घेणार नाही, आणि त्यामुळे दखलपात्र गुन्हा म्हणून याची नोंद झालेली नाही, तर अदखलपात्र गुन्हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स अशी नोंद झालेली आहे. प्रशांत आंबी आणि त्याचा परिवार हे सातत्याने पोलिसांना विनंती करत आहेत की त्यांनी दखलपात्र गुन्हा म्हणून याची नोंद घेतली पाहिजे, कारण की अत्यंत वाईट शिव्या दिलेल्या आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच याचं वाईट वाटलं पाहिजे की शिवरायांचा महाराष्ट्र हा शिवराळ महाराष्ट्र होतो आहे, आणि याच्यामध्ये संजय गायकवाड नावाच्या आमदाराचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. असं सुद्धा लक्षात येते की यांना इतरांच्या जिभेबद्दल फार राग आहे, आणि जीभ हा अवयव काढूनच घेतला पाहिजे इतरांचा, अशा पद्धतीची यांची मागणी नेहमी असते. मागे त्यांनी सांगितलं की राहुल गांधींची जीभ जो काढून आणून देईल त्याला 11 लाख रुपये देण्यात येईल. त्यानंतर प्रशांत आबीला सुद्धा त्यांनी हीच धमकी दिली की तुझी जीभ मी घरात येऊन तुझ्या काढीन आणि उचकटून काढीन, अशा स्वरूपाचे वक्तव्य त्यांनी केले. आई बहिणींहून घाणेरड्या शिव्या त्यांनी दिल्या. बुलढाण्याचे जे आमदार आहेत हे यांच्या निवडणूक जिंकण्याबद्दल सुद्धा अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या. त्यांनी जे काही वाह्यात प्रकार, बेकायदेशीर आणि भ्रष्ट प्रकार निवडणूक जिंकण्यासाठी वापरले, त्या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडणुकीला आव्हान देण्यात आलेलं आहे, आणि संत गतीने निवडणूक प्रक्रियांच्या संदर्भातलं कामकाज सुरू असते. हे सुद्धा एक दुर्दैव आहे की असे आमदार म्हणून प्रस्थापित होत राहतात चुकीच्या प्रवृत्तीचे माणसं. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड म्हणजे या 3 दिवसामध्ये मागच्या साधारणतः 10,000 प्रती शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या खपलेल्या आहेत. आणि यासाठी जर हे आमदार जे आहेत संजय गायकवाड हे जबाबदार असतील, तर मी प्रकाशक जे आहेत प्रशांत आबी यांना असं सुद्धा विनंती अशी करणार आहे की त्यांना थोडी रॉयल्टी द्यावी, कारण की या वाह्यात माणसामुळे लोकांमध्ये आणखी जास्त या पुस्तकाचा वाचनाचा सपाटा वाढलेला आहे. हे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे, कधी बनेन घालून, कधी चड्डी बनेन घालून, कधी टॉवेल किंवा लुंगी गुंडाळून. असे हे संजय गायकवाड जे आहेत त्यांना दर्जा कोणताही नाही, लोकप्रतिनिधीचा कोणता दर्जा असला पाहिजे याची जर आपण थोडी जरी कल्पना केली तरी त्या कोणत्याही निकषांवर हे बसत नाहीत, आणि अत्यंत दर्जाहीन स्वरूपाची प्रवृत्ती राजकारणात प्रस्थापित होते. हे दुःखद आहे. या पार्श्वभूमीवर आज आम्ही सतीश होडकर पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत राजारामपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर, त्यांना आम्ही लीगल नोटीस पाठवलेली आहे, आणि या लीगल नोटीसमधून अशी मागणी केलेली आहे की दखलपात्र गुन्हा म्हणून याची नोंद करण्यात यावी. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या संदर्भात जी घटना घडली ती सगळ्यांना माहिती आहे, पण पोलिसांनी जो शोध लावलेला आहे की दखलपात्र गुन्हा म्हणून याची नोंद होऊ शकत नाही, तो अत्यंत चुकीचा आहे, मला आपल्याला सांगायचं आहे. यापूर्वी छोट्या छोट्या गोष्टींच्या आधारे सुद्धा दखलपात्र गुन्हे नोंद झालेले आहेत, आणि याची माहिती मी आपल्याला मुद्दाम देतो की सेक्शन 79 म्हणजे इन्सल्टिंग मॉडेस्टी ऑफ वुमन, त्यानंतर 192 वॉन्टनली प्रोवोकिंग रायट्स, त्यानंतर 67 IT ॲक्ट ऑब्स्सीन मटेरियल ट्रान्समिशन, आणि त्याच्यामध्ये विशेषतः महिलांचा अपमान करणे, बेअब्रू करणे, तशा प्रकारची शिवीगाळ करणे, त्याची जास्त माहिती माझ्या सहकारी ॲडव्होकेट श्रेया देतील. पण हे सगळेच कॉग्निझेबल ऑफेन्स आहेत, आणि यापूर्वीसुद्धा असे कॉग्निझेबल ऑफेन्स जेव्हा जेव्हा झाले तेव्हा त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हे म्हणून हे नोंद झालेले आहेत. आणि याचे काही उदाहरणं मी आपल्यासमोर मुद्दाम सांगतो. पर्वती पुणे
इथे हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंद झाला। मग आता आपण जर थोडी तुलना केली की संजय गायकवाड यांनी जे विधान केले ते आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी जे विधान केलं होतं ते याच्यामध्ये तुलना करावी लागेल, कारण की दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हा कोणता हे पोलीस स्वतःच न्यायाधीश बनून ठरवायला लागलेले आहेत। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं जर गंभीर डिरोगेटरी स्वरूपाचं वक्तव्य असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या संदर्भात, तर मग हर्षवर्धन सपकाळवर जर FIR दाखल होऊ शकतो, तर मग संजय गायकवाड यांच्यावर का नाही असा प्रश्न उपस्थित होतो। त्यानंतर देवळाली कॅम्प नाशिक येथे सुद्धा निदा खान म्हणून त्यांच्यावर धार्मिक असंबद्ध वाक्य म्हटल्यासंदर्भात अशाच प्रकारचा गुन्हा दखलपात्र स्वरूपाचा दाखल झालेला आहे। शांतीनगर ठाणे येथे सुद्धा सईद खान आणि सिमरन यांच्यावर अशाच पद्धतीने चुकीचे वक्तव्य केल्याबद्दलचा गुन्हा नोंद झालेला आहे। आता आपण काही विशेष लोकांच्या केसेस पाहू ज्याच्यामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे। अंजली दमानिया यांच्या संदर्भात एकनाथ खडसे यांनी काही चुकीचं वक्तव्य, त्यांच्या स्त्रीत्वाचा अपमान करणारं वक्तव्य केलं होतं, तेव्हा त्या वक्तव्यावर केवळ आधारित एक गुन्हा दखलपात्र स्वरूपाचा दाखल झाला वकोला पोलीस स्टेशन मुंबई येथे सप्टेंबर 2017 मध्ये। त्यानंतर त्यांनी पुन्हा एकनाथ खडसेंनी तशाच प्रकारचं काही वक्तव्य केलं तर आणखी एक गुन्हा नोंद झाला पाहिजे यासाठी अंजली दमानिया पुन्हा पोलीस स्टेशनला गेल्या आणि त्याची सुद्धा दखल घेण्यात आलेली होती। आता हा प्रश्न आहे की तेव्हा भारतीय जनता पक्षाला एकनाथ खडसे नको होते, त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त गुन्हे त्यांच्यावर दाखल होतील तेवढे चालतील असा राजकीय दृष्टिकोन ठेवून पोलिसांचा वापर झालेला अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। महाराष्ट्रामध्ये असे काही FIR दाखल झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही वक्तव्य करण्यात आलेले आहेत। ती सुद्धा माहिती मी मुद्दाम आपल्याला देतो। योगेश सावंत म्हणून NCPचे एक लीडर आहेत, त्यांच्यावर डिफेमेशन, इंटेन्शनल इन्सल्ट, थ्रेट आणि अशाच प्रकारे दुश्मनी वाढवणारे अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे, कारण त्यांनी फेसबुकवर काहीतरी पोस्ट केली होती। त्यानंतर खडकवासला पोलीस स्टेशन पुणे तिथे सुद्धा एका आरोपी विरुद्ध ज्यांनी ट्विटरवर म्हणजे Xवर काहीतरी पोस्ट केली होती देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याच्या जागी किंवा त्यांच्या चेहऱ्याला औरंगजेबाच्या चेहऱ्यासारखी सजावट करून एक फोटो टाकला होता, तर त्या संदर्भात सुद्धा गुन्हा नोंद झालेला आहे। म्हणजे नुसता असा फोटो टाकणे, आर्टिस्टिक काहीतरी फोटो तयार करून हा गुन्हा असेल, गंभीर गुन्हा असेल, तर मग जे संजय गायकवाडनी वक्तव्य केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, ते गंभीर कसं नाही आणि याच्याबद्दल पोलीसच न्यायाधीश बनून निर्णय कसा घेतात हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। माझा असा आरोप आहे की त्यांना पोलिसांवर दबाव आणण्यात आलेला आहे। विधी सल्लागाराचा सल्ला घेतो असं मला स्वतः तिथल्या इन्स्पेक्टर यांनी फोनवर सांगितलं होतं की तुम्ही जे कलम सुचवलेले त्या मी विधी सल्लागारांचा सल्ला घेतो, पण महाराष्ट्रामध्ये सध्या एकच मुख्य विधी सल्लागार आहेत, ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्याच सांगण्यानुसार सगळं प्रशासन आणि पोलीस प्रशासन काम करत असते, त्यामुळे या गंभीर गुन्ह्याची दखल घेण्यात आलेली नाही। त्यानंतर महाराष्ट्र स्टेट सायबर क्राईम पोलिसनी डिसेंबर 2024 मध्ये 12 सोशल मीडिया युजर्स विरुद्ध गुन्हा नोंद केलेला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा एक एडिटेड व्हिडिओ टाकला असा क्लेम करण्यात आला होता। म्हणजे इथे सुद्धा प्रश्न हाच आहे की कोणीतरी एखादा व्हिडिओ, एखादं वाक्य काढून एडिट करून टाकला असेल तर तो जर दखलपात्र गुन्हा होऊ शकतो, तर मग संजय गायकवाड यांनी केलेली शिवीगाळ ती तुमच्यासमोर आहे सगळ्यांसमोर, मी काय त्या शिव्या पुन्हा मेन्शन करू शकत नाही, तर मग संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा का दाखल झालेला नाही आणि अदखलपात्र गुन्हा दाखल करा असे प्रकारचे दबाव त्यांच्यावर का आणण्यात आले हा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे लोणीकंद पोलीस स्टेशन इथे अनिल हरपळे पाटील यांच्यावर गुन्हा नोंद झाला, कारण की त्यांनी काही BJP ॲक्टिव्हिस्ट जे आहेत त्यांच्या विरुद्ध ऑब्जेक्शनेबल स्टेटमेंट केलं असा आरोप आहे। त्यामुळे आरोपांमध्ये स्पष्टता नसेल तेव्हा सुद्धा गुन्हे नोंद झाल्याचे उदाहरण आहे। अशा वेळेस स्पष्टपणे शिवीगाळ आपल्याला ऐकू येते। पोलिसांनी जास्तीत जास्त हे करायला पाहिजे होतं की त्या आवाजाची त्यांनी शहनिशा करायला पाहिजे होती। या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं आहे की आवाजाची शहनिशा करण्याचा सुद्धा आता प्रश्न नाही,
कारण की आमदार संजय गायकवाड जे एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत आणि नेहमी शिवीगाळ करणं, बदमाशा करणं, मारामारी करणं, गुंडागर्दी करणं आणि उद्धट बोलणं आणि स्वतःला राजा समजण्याप्रमाणे ते वागणूक जे ठेवतात लोकशाहीमध्ये, या माणसांनी स्पष्टपणे माफी मागितलेली आहे की मी जी शिवीगाळ केलेली आहे त्याबद्दल मी माफी मागतो, पण मी माझा स्टँड बदलू शकत नाही. शिवाजी कोण होता हे म्हणणं चुकीचं आहे, बाकीच्या गोष्टींबद्दल मी माफी मागतो असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे त्यांनी आता जो कबुली जबाब दिलेला आहे त्या आधारे त्यांना त्वरित बुलढाण्यामध्ये असतील किंवा कुठे मुंबईला पळून गेलेले असतील, कारण की पळून जाण्याची त्यांची परंपरा आहे, तर ते कुठे पळून गेले असतील तिथून पकडून आणून त्यांना कोल्हापूरच्या पोलीस लॉकअपमध्ये लगेच डांबलं पाहिजे. हे समाजामध्ये मोकळेपणाने फिरण्यासाठी योग्य नसलेले व्यक्ती आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमची अशी मागणी आहे की त्यांनी जर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंद करून घेतला नाही आणि प्रशांत आबी आणि त्याच्या परिवारावर असंच दडपण भीतीचं सावट राहिलं तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊन या संदर्भात FIR त्यांनी नोंद केला पाहिजे पोलिसांनी, याची मागणी करू. कारण की या संजय गायकवाडच्या फोननंतर इतर सुद्धा अनेक फोन कॉल हे प्रशांत आबीला अजूनही येत आहेत. त्यांनी ते फोन कॉल रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. परंतु एका आमदारांनी दिलेल्या अत्यंत वाईट शिवीगाळीबद्दलच जर FIR घेतला जात नसेल तर मग त्याला अनेक येणारे जे फोन आहेत आता त्याची तर दखलच घेण्यात येणार नाही. म्हणून मी त्यांना असं सुचवलेलं आहे की तुम्ही ते रेकॉर्ड करून ठेवा आणि आपण लवकरच त्याच्या संदर्भातला वापर कसा करता येईल याचा विचार करू. तर मी आता श्रियाला सांगेन की ते गुन्ह्यांची थोडीशी माहिती आपल्याला दिली पाहिजे, म्हणजे हे लक्षात येईल आपल्या की हे दखलपात्र गुन्हे कशा स्वरूपाचे आणि किती शिक्षा आहे. आमदारावर काही कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी तुम्ही काही पुढाकार घेतलाय किंवा तुम्हाला कुणाचे फोन आले आहेत का सध्या आहेत आता त्यांनी तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा? नाही, असं कोणी कॉल केले नाही किंवा कोणी कॉन्टॅक्ट केला नाही. प्रशांत आबी आणि त्याच्या परिवारातलेच लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आम्ही त्यांना मदत करतो आहे. आता एक विशेष आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की हे जे विद्वान आमदार आहेत संजय गायकवाड, हे जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले आज आणि त्यांनी तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की जे मृत झालेले व्यक्ती आहेत विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि प्रशांत आबी याच्यावर सुद्धा गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. पुस्तक बाजारातून काढून टाकावं अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे. तर त्यांच्या मागणीची दखल घेतली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक बुद्धिहीनता आपण राजकारणामध्ये पाहतो, त्याचं प्रतीक म्हणून संजय गायकवाड हे अत्यंत प्रकर्षाने पुढे आलेले आहेत असं दिसते. कॉग्निझेबल ऑफेन्स सांगते का रजिस्टर केलं नाहीये असे काही कारण दिले का पोलिसांनी आणि तुम्ही नोटीस पाठवली कायदेशीर हा गुन्हा पात्र का नाही असं काही सांगितलंय का? म्हणजे नेमकं काय सांगू द्या. आपली जी लीगल नोटीसमधनं मांडणी आहे की कोणते कोणते गुन्हे रजिस्टर करावे, तर त्याच्यात सेक्शन 351(3) क्रिमिनल इंटिमिडेशन बाय थ्रेटनिंग टू कॉज डेथ ऑर ग्रीवियस हर्ट, त्याच्यामध्ये मॅक्सिमम आणि मिनिमम पनिशमेंट 7 years आणि विच एक्सटेंड्स टू इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ असं आहे. कारण त्यांनी स्पेसिफिकली आपण जो ऑडिओ क्लिपमधनं ऐकलं असेल तर त्यांनी असं प्रशांत आंबी यांना सांगितलं होतं की तुझ्या घरात येऊन तुला मारून टाकेन अशी एक धमकी होती. तर त्या संदर्भात हे कलम आहे. सेक्शन 352 इंटेन्शनल इन्सल्ट विथ इंटेंट टू प्रोवोक ब्रीच ऑफ पीस, हा सेक्शन स्पेसिफिकली यासाठी आपण नमूद केला आहे की जेव्हा त्यांनी स्पेसिफिकली प्रशांत आंबी यांना विचारलं की तू एखाद्या समाजातला आहेस का, आणि मग मराठ्यांचा आणि ब्राह्मणांमध्ये एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जो त्यांनी केलेला आहे, तर त्यासाठी आपण हा सेक्शन नमूद केला आहे ज्याच्यामध्ये 2 वर्षापर्यंतची मॅक्सिमम पनिशमेंट आहे, फाईनसुद्धा आहे. त्यानंतर सेक्शन 356 डिफेमेशन, कारण त्यांनी ज्या प्रकारच्या शिव्या प्रशांत आंबी आणि त्यांच्या घरातल्या स्त्रिया आणि इतर लोकांना ज्या प्रकारे त्यांच्याबद्दल वर्तन केलंय म्हणून आपण, आणि शिवाजी महाराजांचा पण अपमान केलेला आहे, तर त्यानुसार आपण 356 या सेक्शन मेन्शन केलं आहे. 2 years विथ फाईन अशी पनिशमेंट आहे. त्यानंतर 192 प्रोवोकेशन विथ इंटेंट टू कॉज रायट, हा सेक्शन आपण 352 ब्रीच ऑफ पीस यासोबत घेतलेला आहे. 6 months और फाईन अशी पनिशमेंट आहे.
आणि शेवटचा आपण सेक्शन 67 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचा याच्यामध्ये नमूद केला आहे. कारण ज्या प्रकारच्या शिव्या स्त्रियांना घातलेल्या आहेत प्रशांत आंबी यांच्या घरातले आणि इतर फॅमिली मेंबर्सला, आणि त्या माध्यमांमध्ये आहेत आणि सगळ्यांना म्हणजे सोशल मीडियावर अवेलेबल आहेत, आणि म्हणून आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टनुसार कारवाई करा असं म्हटलेलं आहे. त्याच्यात 3 to 5 years इम्प्रिझनमेंट आहे आणि फाईन आहे 5 ते 10 लाख रुपयापर्यंत. सर, तुम्ही पोलिसांना नोटीस पाठवले जे म्हणताय, त्या नोटिसीत तुम्ही पोलिसांना काय नमूद केले? 2-3 मुद्दे असे की ज्या हे सगळं आता आणि समजा पोलिसांनी तुमच्या नोटीसला काय केराची टोपली दाखली, तुम्ही पुढचं पाहू नाही म्हटलं. आता याच्यामध्ये आणखी एक सेक्शन आहे, ते म्हणजे प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स आहे, जे आपण पोलिसांच्या या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे. आजच आम्ही त्यांना नोटीस पाठवली आणि तिथले जे सतीश होडगर म्हणून PI आहेत, त्यांना ही नोटीस मी त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा पाठवलेली आहे. तसंच तिथल्या कोल्हापूर पोलिसांच्या ईमेल ID वर सुद्धा नोटीस आणि सगळी माहिती पाठवलेली आहे. आधी जी तक्रार दिली होती मराठीमध्ये प्रशांत आबी यांनी, ती पण जोडलेली आहे त्याला. याच्यामध्ये महत्त्वाची मागणी ही आहे की मानवी हक्कांचं उल्लंघन सुद्धा झालेलं आहे, जीवन जगण्याचा हक्क बाधित झालेला आहे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे आपण म्हणतो की एखाद्या प्रकाशकाला व्हॅलिडली एखादी गोष्ट प्रकाशित करण्याचा हक्क आहे, तो हक्क काढून घेतला पाहिजे. याच्यासाठी दुराग्रह जो संजय गायकवाड यांनी सुरू केलेला आहे त्याबद्दल सुद्धा आपण म्हटलेलं आहे. 1987-88 मध्ये पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, तेव्हापासून हे पुस्तक बाजारात आहे आणि कदाचित हे शिवीगाळ केल्यानंतर जो माध्यमांचा दबाव आलेला आहे त्याच्यामुळे हे 72-73 पानांचं पुस्तक हे संजय गायकवाड यांना जबरदस्तीने वाचावं लागलेलं आहे. त्यानिमित्ताने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास झाला असेल. आता हा गुन्हा जो आहे, जे श्रियांनी आत्ता सांगितलं की तो कॉग्निझेबल म्हणजे दखलपात्र गुन्हा म्हणून का नोंदवावा याबद्दलचे केस लॉज म्हणजे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आम्ही याच्यामध्ये पोलिसांच्या माहितीसाठी दिलेले आहे आणि चार्ट दिलेला आहे की कोणते कोणते गुन्हे आत्तापर्यंत महाराष्ट्रात झाले वेगवेगळ्या छोट्या छोट्या कारणांसाठी सुद्धा. पण ते केवळ मुख्यमंत्र्यांबद्दल बोलले, उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलले, राजकीय नेत्यांबद्दल, त्याच्यामुळे ते दखलपात्र गुन्हे म्हणून नोंद झाले आणि याची दखलपात्र गुन्हा म्हणून नोंद घेतलेली नाही हे लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण मागणी केलेली आहे मुख्यतः की NC नंबर 102/2026 जो राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आलेला आहे तो त्वरित कन्व्हर्ट करून त्याला दखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करण्यात यावं. त्यानंतर जर पोलिसांना असं करण्यामध्ये अपयश आलं, ते दबावाखालीच अजूनही वावरत राहिले, तर मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये आम्ही रिट ऑफ मॅन्डॅमससाठी केस दाखल करू आणि पोलिसांसाठी डायरेक्शन मागू कोर्टाला की त्यांना दखलपात्र गुन्हा नोंद करण्याचे आदेश द्यावे. आंबींचे वकीलपत्र तुम्हाला मिळाले की तुम्ही स्वतः इंटरव्ह्यू करताय? नाही, हे प्रशांत आबीतर्फेच आपण करतोय. पोलिसांवर फक्त फडणवीसांचा दबाव आहे का एकनाथ शिंदेचा पण आहे? कारण की त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत संजय गायकवाड, ते अजून काहीच बोलत नाही, फक्त म्हणले की समज दिलेली आहे. नाही, दरवेळेसच समज देतात ना. म्हणजे कोकणातले एक नेते आहेत, ते काही बडबड करत सगळीकडे फिरतात, मग त्यांना सांगतात की त्यांना समज दिली असं सांगतात. मग ते गोपीचंद पडळकर आहेत, ते काही बोलतात इतरांच्या आईवडिलांबद्दल, म्हणजे जयंत पाटलांच्या आईवडिलांबद्दल काहीतरी बोलले, तर मग त्यांना समज दिली असं सांगितलं, मग त्यांनी दुसऱ्यांच्या आईवडिलांबद्दल परत बोलले. म्हणजे त्यांना प्रत्येकाच्या आईवडिलांबद्दल प्रत्येक वेळेस वेगळी समज देणार का? इतरांच्या आईवडिलांबद्दल अपमानकारक बोलूच नये, हे प्रश्न हा महत्वाचा आहे. एकनाथ शिंदे नाही, एकनाथ शिंदेंनी सुद्धा यांना समज दिली असं म्हणतात. पण आता कसं आहे की प्रत्येकाचा आवाका काय काय आहे हे पाहून ते राजकारण जे सुरू आहे ते एकूणच खालच्या दर्जाला गेलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी खरं तर हे संजय गायकवाड त्यांना राजीनामा द्यायला सांगायला पाहिजे असं माझं मत आहे. कॉग्निझेबल ऑफेन्स का रजिस्टर झालं नाही? पोलिसांकडनं काय सांगण्यात येते? पोलिसांनी मला जेव्हा कॉग्निझन्स का घेतला जात नाही? सतीश होडकर हे जे PI आहेत त्यांनी जेव्हा मला फोन केला ही तक्रार परवाची वाचल्यानंतर, तेव्हा त्यांनी मला एवढाच प्रश्न विचारला की याच्यामध्ये दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न असं कलम कसं लावता येईल असं त्यांनी मला विचारलं. मी त्यांना ते समजून सांगितलं की 100 माणसं घेऊन घरात घुसीन, तुझ्या घरात घुसून असं करीन, तुझी जीभ ओढीन, तुझ्या आईवर बलात्कार करीन, हे सगळे जे प्रकार आहे दंगल घडून आणण्याचेच प्रयत्न आहेत. आणि त्याच्यानंतर सातत्याने जे फोन येत आहेत त्याला वेगळ्या लोकांचे विविध नंबरवरून, तो सुद्धा त्याच दहशतीचा प्रकार आहे आणि त्यामुळे दंगल घडून आणण्याचा प्रयत्न म्हणून सुद्धा गुन्हा नोंदवला पाहिजे हे मी त्यांना सांगितलं. त्यावर ते म्हणाले की आम्ही आमच्या विधी सल्लागाराकडून सल्ला घेऊन निर्णय घेऊ.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.